गुड मॉर्निंग. आपल्यासाठी घेऊन आले सुंदर गोष्ट. गोष्टीचं नाव आहे केळीची साल. एकदा मी जालन्याला जाण्यासाठी बस स्टँडवर गेले होते आणि बस यायला वेळ होता. तर मग मी इकडे-तिकडे बघत होती. तितक्यात मला दिसलं 5-6 बायका आणि काही पुरुष मस्तपैकी असं केळ खात होते आणि साली मात्र रस्त्यावर फेकत होती. आणि माझ्या मनात आलंच, जर या सालीहून कोणी पडलं तर? आणि मग मी गेले त्या बाईकडं. म्हटलं, "ताई प्लीज अशा साली रस्त्यावर फेकू नका, कुणी पडेल." लगेच ती बाई मला म्हणली, "ओ ताई, गपची बसा. हे काय बस स्टँड तुमचं नाही आहे." मग मी माझ्या जागेवर येऊन उभा राहिले आणि तितक्यात एक बस आली. सगळे प्रवासी खूप जोरात पळत होते, कारण प्रत्येकाला जागा पकडायची होती. आणि तितक्यात एका बाईचा पाय त्या सालीवरून इतका जोरात घसरला आणि ती बाई इतक्या जोरात पडली आणि नशीब म्हणा की ते त्या बसखाली गेले नाही. मग मात्र सगळेजण आले. तिला कोणी हाताला धरलं, उठवलं. परत त्या रिक्षा बोलवला, त्याच्यात तिला बसवलं, हॉस्पिटलमध्ये पाठवलं, तिथं ॲडमिट करेपर्यंत थांबले. आता विचार करा, जर त्या बाईचं समजा ऑपरेशन वगैरे ठरलं असेल, तिला आज किती वेदना होत्या त्या पडल्यामुळे आणि ती किती शिव्या-शाप देत असेल, की ज्या बाईने केळाचं साल फेकलं होतं. जर समजा मग ह्या बाईने जर ते केळाचं साल कचराकुंडीत टाकलं असतं, तर कशाला एवढा मोठा अपघात झाला असता? तर मला तरी असं वाटतं, की आपण सगळ्यांनी मिळून असं केळी केळी वगैरे खाल्ली तर त्याची साल आपण नक्की त्या डस्टबिनमध्ये टाकायला पाहिजे आणि हे अपघात टाळायला पाहिजे. सो थँक यू.